नमस्कार. चला तर आज मी तुमच्यासोबत नवरात्र विशेष खास उपवासाची भाकरी किंवा भगरीची जी भाकरी असते त्याची रेसिपी शेअर करणार आहे. अजिबात उकड न काढता, हाताने न थापता, जर तुम्ही नवीन असाल, भाकऱ्या थापता येत नसतील तर एकदम सोप्या पद्धतीने एकदम पातळ कागदा इतकी पातळ भाकरी किंवा फुलकेसुद्धा तुम्ही म्हणू शकता, एवढी पातळ ही भाकरी होते. आणि त्यासाठी घरीच पीठ कसं तयार करायचं, त्याचं प्रमाण किती घ्यायचं, अगदी रात्रीपर्यंत जरी ही भाकरी ठेवली तरी अगदी मऊ लुसलुशीत राहण्यासाठी काय करायचं. बऱ्याचदा भगरीची किंवा वरीची भाकरी थोडीशी वातट होते, कडक होते, तसं होऊ नये म्हणून काय करायचं, सगळं व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. बघू शकता एकदम पातळ अशी पांढरी शुभ्र आपली भगरीची भाकरी इथे तयार आहे. चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. व्हिडिओ मनापासून आवडला तर मनापासून एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात अगोदर ही भगरीच्या पिठाची भाकरी बनवण्यासाठी मी इथे घरीच तयार केलेलं भगरीचं पीठ घेतलेलं आहे 1.5 कप. तर हे भगरीचं पीठ घरीच कसं तयार करायचं ते सांगते. तर 1 किलो भगर जर तुम्ही घेतली असेल तर त्यासाठी घ्यायचा आहे 250 ग्रॅम साबुदाणा. साबुदाणा आणि भगर थोडीशी 3 ते 4 मिनटासाठी तुम्हाला गॅसवरती कढईमध्ये हलकीशी परतून घ्यायची आहे, कोरडीच. आणि त्यानंतर ती थोडीशी भाजली की थंड करायची आणि गिरणीवरून दळून आणायची. तर हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. 1 किलो भगरीसाठी त्याच्या पावपट म्हणजे तुम्हाला 1 पाव वापरायचा आहे साबुदाणा. अर्धा किलो जर भगर असेल तर मग 125 ग्रॅम साबुदाणा वापरला तर भाकरीला अजिबात चिरा जात नाही. साबुदाण्यामुळे मस्त एक चिकटपणा येतो आणि शेवटपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत जरी भाकरी ठेवली तरीसुद्धा एकदम मऊ राहते, अजिबात वातट होत नाही. तर हे भगरीचं पीठ मी 1.5 कप इथे ताटामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं गरम पाणी घालून आणि थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं होतं. मस्त अशी मऊसूत इथे कणिक आपली मळून घेतलेली आहे. जेवढी जास्त कणिक तुम्ही मळून घ्याल तितकीच भाकरी छान येते, अजिबात त्याला चिरा पडत नाही. तर इथे थंड पाण्याचा वापर करू नका. थोडासा साबुदाणा आणि भगरीचं पीठ असल्यामुळे तुम्हाला गरम पाण्याचा वापर करूनच हे जे पीठ आहे भगरीच्या भाकरीचं ते मळून घ्यायचं आहे. त्यानंतर या पिठाचे समान 3 भाग करून घेतलेले आहे. अंगठ्याने अशा पद्धतीने जर दाबून बघितलं तर बाजूला अजिबात चिरा जात नाही आहे, म्हणजे आपलं भगरीच्या भाकरीसाठीचं पीठ व्यवस्थितपणे मळून तयार आहे. जर चिरा जात असतील तर तुम्हाला अजून थोडंसं 2 मिनिटांपर्यंत याला मस्त मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आज आपण ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांच्यासाठी न थापताही आज भगरीची भाकर आपण तयार करणार आहोत. अशा पद्धतीने प्लास्टिकची शीट मी कापून घेतलेली आहे. पोळपाटाच्या आकाराची किंवा मोठ्या अशा प्लेटच्या आकाराची गोल आकारात करून घ्यायची. प्लास्टिकच्या शीटचा एक भाग भाकरीच्या पिठाच्या खाली राहील आणि एक वरती राहील आणि मध्ये आपण भाकरीच्या पिठाचा गोळा ठेवलेला आहे. थोडासा पुरी एवढा होईपर्यंत हाताने थापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मस्त बिंदासपणे लाटण्याने तुम्हाला जेवढी पातळ ही भाकरी हवी असेल तेवढं तुम्हाला ह्याला लाटून घ्यायचं आहे. तर एकदम पातळ अशा पांढऱ्या शुभ्र अशा ह्या भगरीच्या भाकरी तयार होतात. अजिबात कुठेही चिरा जात नाहीत, कारण याच्यामध्ये आपण साबुदाणा घातलेला होता. आणि गिरणीवरून दळून आणण्यापूर्वी आपण भगर आणि साबुदाणा थोडंसं 3 ते 4 मिनटासाठी कढईमध्ये गरम करून घेतलेला होता, भाजून घेतलेला होता. त्यामुळे काय होतं, साबुदाणा आणि भगर थोडीशी हलकी होते आणि ह्याचे दाणे हलके झाल्यामुळे भाकरी अजिबात चिरत नाही, मस्त मऊ होतात. आणि जेवढ्या पातळ तुम्हाला लाटता येतील तेवढ्या तुम्हाला पातळ याच्यामध्ये अशा पद्धतीने लाटता येतात. हाताने जर थापत गेलो तर एवढ्या पातळ भाकरी नाही थापता येत, म्हणून मी आज न थापता लाटून ही वेगळी अशी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि हो, उकडसुद्धा आज आपण काढलेली नाही आहे, फक्त गरम पाण्यामध्ये हे पीठ भिजवून एकदम मऊ लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या उपवासाच्या भाकरी इथे अशा पद्धतीने तयार होतात. तर तुम्ही याच पद्धतीने ज्वारीची, बाजरीची किंवा मग मक्याच्या पिठाची कुठलीही भाकरी अशा पद्धतीने लाटून घेऊ शकता. त्यानंतर ही जी भाकरी आहे गरमागरम तव्यावर आपण आता घालून घेणार आहोत. भाकरीसाठी तवा व्यवस्थित हाय फ्लेमवरती गरम असावा, म्हणजे आपली भाकरी व्यवस्थितपणे भाजली जाते. त्यानंतर एक कॉटनचा रुमाल घेऊन अशा पद्धतीने हाताने थोडंसं दाबत भगरीच्या पिठाची भाकरी आहे ती आपल्याला मस्तपैकी शेकून घ्यायची आहे. थोडंसं दाबल्यामुळे काय होतं, सगळीकडे भाकरी आपली व्यवस्थितपणे छान भाजली जाते, नाहीतर मग भाजल्याचे त्याला डागच पडत नाही. जर तुम्हाला एकदम पांढरी शुभ्र भाकरी हवी असेल ना तर असं दाबायची सुद्धा गरज नाही, अजिबात त्याला डाग पडत नाही भाजल्याचे. एकदम पांढरी शुभ्र भाकरी तयार होते, जशी आपली तांदळाच्या पिठाची असते ना त्या पद्धतीची. त्यानंतर भाकरी आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण अशा पद्धतीने थोडीशी दाबत त्याला भाजून घेणार आहोत. बघू शकता एकदम मस्त फुलक्यासारखी टम्म आपली इथे भाकरी ही फुललेली आहे. आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये बऱ्याच जणांना भगरीची भाकरी आणि कुठलीही भेंडीची भाजी असू दे किंवा बटाट्याची सुकी भाजी असू दे उपवासाला चालणारी, त्याबरोबर तुम्ही अगदी जसं आपण भाजीपोळीचं जेवण करतो त्या जेवणाचा फील येतो. म्हणून बरेच जण भगरीचं पीठ दळून आणतात आणि अशा पद्धतीच्या भाकऱ्या करून खातात 9 दिवस.
रोज रोज तेच साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याची खिचडी असं खावंसं नको वाटत असेल तर कधीतरी भाकरी, भाजी किंवा ठेचा असेल उपवासाचा. यानंतरसुद्धा बऱ्याच अशा नवरात्रीच्या स्पेशल रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासासाठीच्या. तर अजून तुम्हाला काही रेसिपीज हव्या असतील किंवा नवीन वेगळ्या तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता अशाच पद्धतीने एक भाकरी भाजल्यानंतर दुसरीसुद्धा मी त्याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे. एकदम पातळ, माझा हातही दिसतोय भाकरीतून, एवढी पातळी भाकरी इथे तयार झालेली आहे. त्यानंतर ही सुद्धा भाकरी आपण गरम तव्यावर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी शेकून घेणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये भगरीच्या भाकरीसाठीचं पीठ एकदम परफेक्ट प्रमाणात कसं तयार करायचं, त्याच्या भाकऱ्या लाटताना कोणती काळजी घ्यायची, साबुदाणा किती घालायचा, भगर किती घ्यायची, थोडीशी भाजून घ्यायची आहे का, किंवा मग भगरीच्या भाकरीचं पीठ मळताना गरम पाणीच वापरायचं, सगळ्या अशा छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर एकदम अजिबात न चिरता, म्हणजे अजिबात काठांना चीर गेलेली नाही आहे. बघू शकता एकदम मस्त गोल गरगरीत भाकरी तयार आहे. आणि या पिठामध्ये आपण सोबतच साबुदाणा घातलेला होता त्यामुळे तर ह्या चिरतच नाही, पण शेवटपर्यंत मऊ राहायला सुद्धा मदत होते. तर अशा पद्धतीने या भाकरीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आणि त्यासोबत दिलेल्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला व्हिडिओ अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.